नवी मुंबईत आज विकासाचा नवीन आराखडा समोर आला। 2026-27 आर्थिक वर्षासाठी तब्बल 6,704.82 कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। शहराच्या सर्वांगीण प्रगतीला यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे। स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी या अर्थसंकल्प महापौर सुजाता पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे। पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करत रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छ व्यवस्थेत सुधारणा करण्यात भर देण्यात आला आहे। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही विशेष प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे। महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर रचनेत सुधारणा आणि महसूल वाढीचे विविध उपाय सुचवण्यात आले आहेत। याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक व्यवस्थेच्या उन्नतीसाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे। एकूणच हा अर्थसंकल्प नवी मुंबईच्या विकासाला नवीन गती देणारा ठरणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।